वटवृक्षावरच्या पाखराने रामच्या काळोखी भरलेल्या मनात विवेकाच्या प्रकाशाचा कवडसा टाकला. त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले होते. पण 14-15 वर्षाच्या काळोख्या जीवनाचा अंधार आणि वैफल्य नाहीसे करायला तो कवडसा पुरेसा होता. ना आत्महत्येच्या विचारापासून कायमचे परावृत्त करायला काही आशा दाखविणार. एक विचार तरंग आला आणि गेला. आत्महत्येचा क्षण सुद्धा आला आणि टळला. पण निश्चय मात्र कायम होता. आणि पोटात पेटलेली 3-4 दिवसांची आग त्या निश्चयाला सदैव चेतवत ठेवायचं काम करत होती. राम चालतच होता व चालता चालता आत्महत्येसाठी योग्य व सुरक्षित जागा शोधत होता. जागा अशी हवी की कोणत्याही कारणामुळे आपला विवेक सुद्धा जागा व्हायला नको किंवा आता पुन्हा काही विघ्न यायला नको. आणि रामला ती जागा दिसली. तुंगारेश्वरचं जंगल. आत्महत्या करायला सर्वोत्तम जागा कोणती असेल तर जंगल. माणसांची वर्दळ नाही, पादचाऱ्यांचा त्रास नाही, फुकट सल्लागारांचे शब्द सुद्धा ऐकायला नकोत आणि मोक्याच्या वेळी तडफडून वाचवणाऱ्यांचे उपकार घ्यायला नकोत. बरं, आता तो पौराणिक काळ गेला जेव्हा जंगल ही ऋषीमुनींची तपोभूमी होती. आता सगळे ऋषीमुनी नगरात राहायला लागले होते. त्यांच्याही मागे मोठे मोठे संसार लागले होते. रामने आपला मुक्काम त्या तुंगारेश्वरच्या जंगलातच ठेवला. मुक्काम म्हणजे मृत्यू झडप घालेल तोपर्यंतचा काळ. कधी काळी चिमाजी अप्पांचं सैन्य वज्रेश्वरी जवळच्या त्या जंगलात मुक्कामाला होतं असा इतिहास सांगत होता. आता त्या जंगलात जंगली आणि मांसभक्षी श्वापदांची कमतरता नव्हती. आणि एका कोवळ्या मुलाचं शरीर सकाळच्या न्याहारीला आवडणार नाही असा वेडा वाघ किंवा लांडगा कोल्हा अजून जन्माला यायचा होता. रामला त्या श्वापदांच्या येण्याची आस लागली होती. आत्महत्येसाठी रामने जागा निवडली, ती सुद्धा विचारपूर्वक. जंगली श्वापदांची नित्य नियमाने यायची जागा म्हणजे एखादा पाण्याचा ओहळ किंवा पाणवठा. सकाळ संध्याकाळ न चुकता सारी श्वापद तिथं हमखास येणारच आणि त्यांचा क्रमही ठरलेला. आधी हरण, चितळ, सांबर, नंतर कोल्हे, वनकुत्रे आणि लांडगे, नंतर अस्वल आणि सरते शेवटी जंगलाचा राजा असलेले वाघाचे पूर्ण कुटुंबचे कुटुंब. रामने निवडली त्या जागेवर नदी नव्हती की पाण्याचा प्रवाहही नव्हता. त्याने भूमीतून उसळ्या घेणारा स्वच्छ आणि गोड पाण्याचा झराच निवडला होता. खरं तर पाणी तिथे माणसांची वस्ती हे समीकरण होतं. पण त्या काळात पाण्याचं एवढं दुर्भिक्ष नव्हतं आणि नगर किंवा गाव सोडून जंगलावर अतिक्रमण करून जंगलतोड करायला माणूस तेवढा सुधारला नव्हता. त्याची भक्षक नजर अजून जंगलाकडे वळायची होती. रामलाही तेच हवं होतं. त्याला माणसंच नको होती. माणसांच्या रूपात दडलेला आणि छळून छळून मारणारा, कणाकणानं झिजवणारा मृत्यू त्याने आता पावेतो अनुभवला होता. आता त्याला मृत्यू हवा होता, तो एका झटक्यात आणि एका फटकाऱ्याचा. तो पावेतो त्याचा मुक्काम त्या झऱ्यापाशीच राहायचा होता. एक रात्री नाही तर दुसऱ्या रात्री तरी श्वापदाने त्याला निश्चित इच्छा मृत्यू दिला असता. त्या झरापाशी आल्यावर रामने प्रथम वहाणा काढून ठेवल्या. धुळीने भरलेले हातपाय धुतले आणि तहानेने व्याकुळ झालेल्या शरीराच्या कणाकणाला तृप्ती देण्यासाठी ओंजळ भरून पाणी हातात घेतलं. अतिथी देवो भव. कुठून तरी शुद्ध अस्खलित संस्कृतमध्ये आशीर्वादात्मक शब्द उमटले. राम क्षणभर थबकला, विस्मित झाला आणि त्याने चारी बाजूनी पाहिलं. आजूबाजूला कोणी दिसेना. नाही म्हणाला विविध प्रकारचे उंच उंच डेरेदार आणि कोवळ्या पर्णराजींनी सजलेले वृक्ष त्याच्याकडे पाहत होते. पण वृक्षाने आपल्याला साथ घालायला चमत्कार घडू शकतो यावर त्याचा विश्वास बसेना. मग मात्र राम घाबरला. जंगलातले वाघ सिंहही बोलत, पण ते इसाप नीती किंवा पंचतंत्रात. आणि समजा वाघ सिंह बोलले तरी ते अतिथी देवो भव कशाला म्हणते.
तिथं सरळ वदरी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे एवढं बोलून आपल्या देहाचे 5 घास घेतले. श्वापद नाही, माणूस नाही, आणि तरी माणसाची वाणी बोलणारे भूत पिशाच्याशिवाय दुसरे कोणी असूच शकत नव्हते. भूताची कल्पना मनात शिरली आणि मग मात्र राम घाबरला. त्याला मरायचं होतं, पण ते भूताच्या हातून नाही, कारण भूतानं मारलं तर त्यालाही भूतच व्हावं लागलं असतं. बरं, भूत म्हणा, संबंध म्हणा, त्याला पुरता मारून टाकतील याचीही शाश्वती नव्हती. त्याने एक खेळ म्हणून त्याला काही काळापुरतं पछाडलं असतं आणि मग पछाडलेल्या माणसांच्या दिव्य लीला आपल्या जातबाईंना दाखवून त्यांची करमणूक केली असते. ते तर आणखीनच बिघडलं असतं. माणसाचा स्वभाव हा फार विचित्र होता. तो आधी अंगातील भूत उतरविण्याकरता काय काय प्रयत्न करतो. मंत्र तंत्र मांत्रिकांचे सहाय्य घ्यायचे, पछाडलेल्यांचा अनन्वित छळ करायचे. पण भूताने जर त्या प्रयत्नांना दाद देऊन झाड सोडलं तरी माणसं मात्र त्या झाडाला जन्मभर छळायचे. असं झाड एकतर हास्याचा नाहीतर उपहासाचा विषय व्हायचा. रामने ओंजळीतलं पाणी टाकून दिलं आणि दुसरं पाणी हातात घेतलं. पुन्हा रामच्या कानावर शब्द आले, अतिथी देवो भव. तेच अस्खलित संस्कृत शब्द आणि धीर गंभीर आवाज. रामने पुन्हा चहूबाजूला पाहिलं, पण कुणीही दिसलं नाही. साथ घालणारा संस्कृत बोलत होता, म्हणजे भूत निश्चित नव्हता. भूतांना संस्कृत येतं हे काही रामनं ऐकलं नव्हतं, आणि भूत अतिथींचा सत्कार करण्याइतकी सुसंस्कृत असतात हेही त्यानं ऐकलं नव्हतं. निश्चित हा कोणीतरी मानव होता आणि त्याचा काहीतरी डाव होता. राम जरासा घाबरला, भ्याला. त्यानं हातातलं पाणी पुन्हा टाकून दिलं आणि स्वाभाविकपणे संरक्षणासाठी त्याने समोर पडलेली एक काठी घेतली आणि हातात मोठा दगड घेतला. जिथून आवाज येत होता तिकडे पाहत त्याने धमकी दिली, जो कोई बोल रहा है वो सामने आओ, नहीं तो इस पत्थर से सर फोड़ दूंगा. काही क्षण नीरव शांतता पसरली. रामच्या छातीची धडधड वाढली. काय प्रकार आहे ते समजत नव्हतं. बोलणारा कोण ते कळत नव्हतं आणि दिसत नव्हतं. होणारा प्रकार भूताटकीचा असण्याची शक्यता नव्हती आणि आपल्यासाठी आकाशवाणी व्हायला आपण पुण्यात्मा नाही एवढी रामची खात्री होती. पुण्यात्मा असता तर जन्मापासून अशा हाल अपेक्षा वाट्यालाच आल्या नसत्या. राम, 4 दिन से भूखे हो, इधर चले आओ. आवाज तोच होता, पण बोली बदलली होती. संस्कृत जाऊन हिंदी आली होती. आता मात्र रामनं छडा लावायचं ठरवलं. हातातली काठी आणि दगड घेऊन त्याने जवळपासच्या झाडावर आणि भोवती पाहायला सुरुवात केली. 5-10 झाडांच्या परिसरात त्याला कुणीच दिसलं नाही. नंतर मात्र एका विशाल वृक्षाच्या जमिनीतून वर आलेल्या प्रचंड मुळावर एक महाकाय, काळक भिन्न आणि पूर्णपणे नग्न असलेला महापुरुष दिसला. रामने त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानं रामकडं, क्यों बेटा, 4 दिन से भूखे हो? हाँ हूं, रामने गुस्सात उत्तर दिलं. पण तुम्ही तर नंगे फकीर आहात, तुम्ही काय देणार मला? मांकर तो देखो. त्या महापुरुषाच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. आधी अतिथी देव म्हटलं आणि आता हवं ते माग म्हणतो. मग वचनेनं किंग दरिद्रता असा विचार करून आणि त्या पुरुषाची परीक्षा घेण्यासाठी राम म्हणाला, मुझे तो मुर्गी, मटन, बैदा, रसा और सब कुछ चाहिए. दे सकते हो? और नहीं दे सकते हो तो ये देखो, मेरे हाथ में का पत्थर, सर फोड़ दूंगा तुम्हारा. त्या पुरुषाच्या भुवयावर किंचित नाराजीची छटा आली. झालं, रामच्या आचरट मागणीनं तो नाराज झालेला दिसला, पण रामच्या व्रात्य धमकीची त्याने काही दखल घेतली नाही. भुकेलेला कोवळा जीव रागवणार हे तर साहजिकच होतं. जाओ उस पेड़ के पीछे. त्यानं संकेत करून रामला दूरचं झाड दाखवलं. तुम्हें जो चाहिए वो मिल जाएगा. महापुरुषाच्या त्या शब्दात थट्टेचा लवलेशही नव्हता, उलट आत्मविश्वास होता. मात्र रामला त्यावर विश्वास ठेवणं कठीण गेलं. विश्वास आणि अविश्वास, शंका आणि संदेह यात घोटाळणारा राम त्याला दाखवलेल्या झाडाकडे निघाला. मात्र तिथे पोचेपर्यंत त्यांनी 4दा तरी मागं वळून पाहिलं. तो पुरुषही तिथेच होता आणि त्याचा हात सुद्धा त्या झाडाचा संकेत करत होता.
राम त्या झाडाखाली पोहोचला आणि त्याला आश्चर्याचा प्रचंड धक्का बसला. असं अद्भुत त्यानं कधीच पाहिलं नव्हतं. चांदीच्या मोठ्या थाळीत त्याने मागितलेले सारेच्या सारे मांसाहारी पदार्थ गरमागरम आणि वाफाळलेले येऊन त्याची जणू वाट पाहत होते. विस्मयाचा धक्का ओसरला आणि रामला आपल्या 3 दिवसापासून साठलेल्या आणि प्रज्वलित झालेल्या भुकेची आठवण झाली. आता त्याला त्या महापुरुषात काही रुची नव्हती की तो देव आहे की दानव आहे हे जाणून घेण्यात काहीही रस नव्हता. रामची क्षुधा पूर्णपणे शांत होऊन तृप्तीचा ढेकर येईपर्यंत त्या रसभरीत आणि रुचकर अन्नाचा पुरवठा त्याला होत होता. अखंड भोजन झालं. रामनं ढेकर दिली आणि त्या झऱ्यावर जाऊन मनसोक्त पाणी प्राशन केलं. 3 दिवसाचा उपवास, मिळालेलं रुचकर स्वादिष्ट आणि यथेच्छ भोजन आणि इतक्या दिवसांचा थकवा. जेवणानंतर रामला जी सुस्ती आली आणि गरगरून झोप आली की काळ वेळ आणि जागा न पाहता त्यांनी त्याच झाडाखाली आपलं शरीर झोपेच्या स्वाधीन केलं. क्षणार्धात त्याला झोप लागली आणि जाग आली ती 18 तासांनी. उठून पाहतो तर पुन्हा उशाशी एका मोठ्या चांदीच्या फुलपात्रात गरमागरम दूध भरलेलं. आता विचार सुचतही नव्हता आणि करायची गरजही नव्हती. रामनं तो पिला, सरळ पोटात रिसवला. पुन्हा झोपेनं त्याला घेरलं. असं पुन्हा एकदा घडलं. 3 दिवस रामला एक वेळा ब्राह्मणी जेवण आणि दुसऱ्या वेळी गरम दूध मिळत केलं. तिसऱ्या दिवशी तो महापुरुष रामला पुन्हा दिसला. तो मितभाषी असावा. त्याने एकच वाक्य उच्चारलं, विलायत जाओ, डॉक्टर हो के आओ. राम क्षणभर स्तंभित झाला. तो महापुरुष सिद्ध पुरुष होता यात संशय नव्हता. रामनं त्याची प्रचिती घेतलीच होती, पण विलायतला जाणं हा काही भातुकलीचा खेळ नव्हता. इथे मॅट्रिकच्या परीक्षेची फी भरायला 15 रुपये भीक मागून मिळाले नव्हते आणि हा पुरुष विलायतीच्या गोष्टी करत होता. रामच्या जीवनात आज पावे तो दानवच दानव आले होते. सज्जन फार कमी आणि देवपुरुष, महापुरुष किंवा सिद्धयोगी तर नाहीच नाही. समोरचा महापुरुष हा वज्रेश्वरीचा नित्यानंद बाबा आहे हेही लक्षात येण्याचं काही कारण नव्हतं. त्याने कधी नित्यानंदांबद्दल ऐकलंही नव्हतं, की त्यांचा फोटोही पाहिला नव्हता, की त्यांच्या अद्भुत सामर्थ्याच्या कथाही ऐकल्या नव्हत्या. पण ज्या अर्थी या पुरुषानं जंगलात काहीही साधन सामग्री नसताना आणि आपल्या इच्छा पूर्ण करायला आपण त्याला काही वेळही दिला नसताना आपल्याला चांदीच्या ताटात यथेच्छ भोजन दिलं, 2 दिवस चांदीच्या पिल्यात गरम दूध दिलं, त्या अर्थी त्याच्या शब्दात आणि संकल्पात सिद्धी होती. पण विलायतला जा या शब्दाबाबत शंका निर्माण व्हायला भरपूर जागा होती. विश्वास अविश्वासाच्या सीमेवर असलेल्या रामने तुंगारेश्वरचं जंगल सोडलं.